ठाकरे गटामध्ये सध्या खासदारांमध्ये उभी फूट पडलेली आहे आणि त्या 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचं सुद्धा एक नाव आहे। त्यामुळे ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते सत्र न्यायालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झाले होते आणि जेव्हा ओमराजे निंबाळकर हे बाहेर येतील तेव्हा त्यांचा निषेध जो आहे तो त्यांच्या मार्फत व्यक्त केला जात होता। त्यामुळे प्रत्येक गेटवरती 2-2, 3-3 कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले होते। पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी प्रत्येकाला ताब्यात घेतलं। जिथे कार्यकर्ते हातात येईल त्या ठिकाणी त्यांना घेऊन काही कार्यकर्त्यांना गाडीत बसवलं, काही कार्यकर्त्यांना टॅक्सीत घेऊन सध्या पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत ते घेऊन गेलेत। सध्या पूर्णपणे या संपूर्ण परिसराचा आढावा आणि चौकशी जी आहे ती पोलिसांमार्फत केली जाते, जेणेकरून काही कार्यकर्ते इथे थांबलेत तर नाही ना याचा संपूर्ण तपास जो आहे तो सध्या पोलिसांमार्फत केला जातो। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या या परिसरामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली आता कार्यकर्ते आहेत का याचा शोध जो आहे तो घेतला जातोय। 4 ते 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि जेव्हा या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात होतं तेव्हा हे जे कार्यकर्ते आहेत ते संतप्त अशी प्रतिक्रिया देत होते। पोलीस आमच्यावरती दबाव टाकत आहे, आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आहोत, आम्ही आमच्या ज्या ठिकाणी आम्ही राहतो तिथे आम्ही उभे आहोत, आम्ही ते उभं राहू शकत नाही का? आणि जे इतर कार्यकर्ते होते त्यांनी मात्र गद्दारीच्या विरोधात आम्ही बोलणार, गद्दारांच्या विरोधात आम्ही बोलणार, सगळे चोर आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया देत हे या ठिकाणी संतप्त आणि आक्रमक झालेले होते। आणि ओमराजे निंबाळकर जेव्हा बाहेर येतील तेव्हा हे कार्यकर्ते आक्रमक होऊ नये यासाठी पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये अतिशय आणि विशेष करून शिवसेना पक्षामध्ये ठाकरे गटामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। मागच्या 4 वर्षात दुसऱ्यांदा मोठी फूट पक्षामध्ये पडली। 2 जे खासदारांचे जे खासदार निवडून आलेले होते 9 पैकी 6 खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचं सध्या तरी दिसत आहे। त्यामध्ये ओमराजे निंबाळकर सुद्धा आहेत आणि त्यांचाच निषेध व्यक्त करण्यासाठी हे जे कार्यकर्ते आहेत ते इथे दाखल झालेले होते। अजूनही काही कार्यकर्ते या ठिकाणी असल्याची शक्यता सध्या पोलिसांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गेटवरती जाऊन सध्या पोलीस तपास जो आहे तो करत आहे आणि ज्या ठिकाणी कार्यकर्ते सापडतील तिथूनच त्यांना ताब्यात जे आहे ते घेतलं जाते। आपल्याला माहिती आहे की 20 वर्षानंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज न्यायालय देणार आहे आणि या प्रकरणाची, या निकालाची महाराष्ट्राला, निंबाळकर कुटुंबियांना खरं तर प्रतीक्षा होती। तो दिवस आज आलेला आहे आणि एवढा महत्त्वाचा आतमध्ये खटला आणि निकाल वाचन सुरू असताना बाहेर कार्यकर्त्यांनी मात्र आक्रमक भूमिका घेतलेली आहे। ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात ते गद्दारी करणार नव्हते, मात्र त्यांनी ती केली आणि त्याच्याच विरोधात आम्ही सध्या या ठिकाणी आलोय। अर्थात त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करणार, निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आम्ही आलोय अशा प्रकारची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। खरं तर सकाळी साधारण 10:30च्या सुमारास ओमराजे निंबाळकर हे न्यायालयामध्ये दाखल झालेले होते आणि त्याच्या काही मिनिटांनंतरच ठाकरे गटाचे जे शाखा प्रमुख आहेत शिंदे म्हणून ते या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यांच्या मागे एक करून कार्यकर्ते जे आहे ते येत होते। माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा त्यांना पाहिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने पोलिसांना सुद्धा याची माहिती मिळाली आणि जेव्हा हे कार्यकर्ते एका गेटवरती आले, जेव्हा त्यांना माहिती मिळाली की ओमराजे निंबाळकर हे कोणत्याही क्षणी कोणत्याही गेटने बाहेर येऊ शकतात, तशा प्रकारे हे कार्यकर्ते जे आहे ते ठिकठिकाणी उभे होते आणि त्यानंतर पोलिसांनी सध्या त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांनी राडा केला। आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करायला आलोय असंही म्हटलं। सध्या ही दृश्य आपण पाहतोय सत्र न्यायालयाच्या बाहेरची, अजूनही तपास जो आहे तो घेतला जातोय। सध्या पोलीस फोनाफोनी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दिसत आहे, सोबतच इतर पोलीस सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्यांची धरपकड केली जाते। महिला पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत, जेणेकरून महिला पदाधिकारी जर या ठिकाणी आल्या तर त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं जाऊ शकतं। काहीच वेळामध्ये निकाल लागणार आहे आणि ओमराजे निंबाळकर हे आपल्या कुटुंबासह ते बाहेर निघतील आणि त्यांची गाडी आल्यानंतर त्या ठिकाणी कार्यकर्ते जे आहे ते निषेध व्यक्त करणार होते। मात्र सध्या तरी तुर्तास तरी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे
सोबतच इथे आपण जर बाहेर पाहिलं तर गेटच्या बाहेर एक पोलीस व्हॅन सुद्धा आलेली आहे. एक जास्तीची एक व्हॅन या ठिकाणी पोलिसांनी बोलवलेली आहे. कारण आता आधी कार्यकर्त्यांना पकडत असताना टॅक्सीमध्ये काही कार्यकर्त्यांना घेऊन हे पोलीस ठाण्यामध्ये गेले. त्यामुळे आता एक पोलीस व्हॅन सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे. जर कार्यकर्ते सापडले तर पुन्हा एकदा त्यांची धरपकड करून या ठिकाणी त्यांना घेऊन जातील. ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काल सुद्धा वर्धापन दिन साजरा झाला. त्यामध्ये या ज्या पद्धतीने पक्षामध्ये फूट पडली त्यावरून अनेकांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. संजय राऊत तर सुरुवातीपासूनच आक्रमक होते. कार्यकर्ते सुद्धा काल वेगवेगळी प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत होते आणि आज सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी जेव्हा त्यांची धरपकड केली तेव्हा देखील ते काही थांबायला तयार नव्हते. आमच्या पक्षासोबत गद्दारी केलेली आहे, त्यांना राजे म्हणू नका, असंही कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळत होते. सध्या तरी एका गेटवरती 2-3 गेट जे आहे ते पोलिसांनी तपासलेले आहेत. प्रत्येक गेटवरती कोणी नाहीये. सोबतच सकाळपासूनच बॅरिकेडिंग होती. पोलिसांना याबाबतची खबरदारी होती की कार्यकर्ते येऊ शकतात.